एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळे राज्यात पुन्हा महायुती सरकार. जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळेच राज्यात प्रचंड बहुमताचे महायुती सरकार राज्यात आले आहे, असे मसलगा येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथरावजी शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण, महिलांना बस अर्धे तिकीट, 1 रुपयात पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना हेक्टरी मदत, शेतकऱ्यांना PM किसानच्या धरती, नमो शेतकरी योजना, हजारो रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत, लाडका भाऊ योजना अशा अनेक लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविल्यामुळेच राज्यात प्रचंड बहुमताचे महायुती सरकार आले आहे. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिक सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी दिली. मसलगा येथील शिवसैनिक माधवराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शाखेची स्थापना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते फीत कापून फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या लातूर संपर्क प्रमुख रंजनाताई कुलकर्णी, उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, महिला आघाडीच्या लातूर जिल्हा प्रमुख सौ अर्चनाताई बिराजदार, युवा सेनेचे लातूर जिल्हा प्रमुख युवराज वंजारी, औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, निलंगा तालुका प्रमुख भगवान जाधव, विष्णू साबदे, बाबूराव शेळके, किरण सोमवंशी, बाबू दंडिमे, सोमेश्वर लक्षटे, निलंगा उपतालुका प्रमुख नागमणी मेहत्रे, निलंगा शहर प्रमुख बबिता कोरके आदी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक भालचंद्र पाटील हे होते. यावेळी श्रीमंत जाधव, चंदर पवार, धोंडीराम पिंड, राजेश पिंड, विशाल पाटील, ओम बिराजदार, हाजू सय्यद, किशोर तोरखडे, संजय तेलंगे, हरी पिंड, महेश मोहिते, भास्कर शिंदे, नवनाथ नरहारे, संजय घोडके, गफूर सय्यद, वैभव पाटील, शांतेश्वर तेलंगे, सावित्रीबाई मोहिते, शोभा तेलंगे, सोजराबाई रणदिवे आदीसह शिवसैनिक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमंत्रसाठी सुधाकर फुले, लातूर.